मित्रांनो, पुढील 5 वर्षामध्ये असे कोणते स्टॉक्स आहे की जे एक बूस्ट परफॉर्मिंग राहतील आणि एक रॉकेट परफॉर्मिंग राहतील का ज्याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स ते तुम्हाला देऊ शकतात. तर मित्रांनो, त्या स्टॉक्सपेक्षा असे कोणते सेक्टर्स आहेत, पहिल्यांदा मी ते सेक्टर्स तुमच्याबरोबर डिसाईड करणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला नक्की कोणते असे स्टॉक्स आहेत का जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स देऊ शकतात या बाबतीत आपण डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, मी रामधन क्रांती शेअर मार्केटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता इथं लक्ष द्या, एक ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये कधी पण एक इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करता तर एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवा, त्यावेळेस असं नको व्हायला का तुम्ही एंट्री करताय आणि लगेच 2 दिवसात तुमचा स्टॉक प्लसमध्ये जाणार आहे. तुमच्याकडे पेशन्स हवे, कारण तुम्ही तो 5 वर्षासाठी घेताय, 7 वर्षासाठी घेताय, 4 वर्षासाठी घेताय, मग तो कधीही बूम होऊ शकतो. फक्त त्याचा सेक्टर्स हा फ्युचर बेस चांगला असणं गरजेचं आहे. तर फ्युचर बेस 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी कोणते स्टॉक्स गुड असतील आणि कोणते चांगले असतील हे आपण आता डिस्कस करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले सेक्टर असेल EV आणि बॅटरी. आता इलेक्ट्रिक व्हेकल्स तुम्हाला माहिती आहे, इतर व्हेकल्सच्या कंपॅरेटिव्हली त्यांचा GST पण नॉर्मल आहे. इव्हन त्यांना काही ठिकाणी तुम्हाला त्याचे रिटर्न्स पैसा येतो, म्हणजे आपण ज्याला जे म्हणतो का जो बेनिफिट्स असतो तुमचा इलेक्ट्रिक व्हेकल मागचा, का पेट्रोलला जे ऑप्शन्स तुम्ही डिसाईड केलेला आहे, तर एक त्याची युनिट त्याचे चार्जेस कमीत कमी असतात, पहिलं फॅक्ट. दुसरं, त्याच्यामध्ये ज्या प्रोडक्शन कंपन्या आहेत कोणत्या म्हणजे जसं का बॅटरीज वापरलं जाते किंवा लिथियम आयन वापरलं जाते, अशा काही कंपन्या ज्या असतील का ज्या कंपन्यांमध्ये त्याचं रॉ मटेरियल यूज केलं जातं, मग त्या कंपन्या तुम्हाला त्यात चांगले रिटर्न्स देऊ शकतात. एक सेकंड फॅक्टर. थर्ड, आज प्रत्येकजण पेट्रोलला ऑप्शन सापडतोय, त्यात सरकारचं असं म्हणणं आहे 2030 पर्यंत 30% जास्त व्हेकल्स हे इलेक्ट्रिकल असणं गरजेचं आहे. म्हणजे अजूनही 5 वर्ष त्याच्यामध्ये चांगले बूम होण्याचे चान्सेस जास्तही राहतील. म्हणजे आत्तापर्यंत झालंच, पण असं नाही का इथून पुढं परत होणार नाही, तर ते कंटिन्यू राहण्याचे चान्सेस जास्त राहतील. आता यात असे कोणते स्टॉक्स आहे का जे तुम्हाला परफॉर्म करायला मदत करतील, तर सिंपल स्टॉक्स आहे. जसं का टाटा पॉवर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं आहे का, जो इलेक्ट्रिकल सेक्टर एक काही ना काही एक R&D मध्ये चांगल्या पद्धतीने वर्किंग करतोय आणि तुम्हाला एक चांगला ऑप्शन्स मार्केट्समध्ये आणून देतोय, तर तो एक तुमच्यासाठीचा फर्स्ट ऑप्शन राहील. म्हणजे जसं टाटा पॉवर मी म्हणतोय, तर त्याला जोडीदार टाटा मोटरही राहणार. त्याच्यानंतर एक साईड कंपनी झाली अमर राजा बॅटरीज झाली. अमर राजा बॅटरीचा पण परफॉर्मन्स आत्तापर्यंत चांगला आहे आणि इथून पुढे कॉन्स्टंट राहण्याचे चान्सेस जास्त आहे. तर यात तुम्ही एक विचार कॉन्स्टंट असा करा, ज्या वेळेस मार्केटमध्ये ह्या इन्व्हेस्टमेंट येतात किंवा ह्या अपॉर्च्युनिटी येतात, त्या अपॉर्च्युनिटी जर तुम्ही मिस केला नाही तर त्याचा रिटर्न्स तुम्हाला एक चांगला भेटू शकतो. आता मी तुम्हाला 4 सांगितलेत, लगेच तुम्ही घ्या असं मी म्हणत नाही. त्याचं ॲनालिसिस करा, प्रॉपर स्टॉप लॉस लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या RA अनुसार डिसाईड करूनच तुम्ही त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तसं करू नका. देन आता असा एक स्टॉक आपण पाहिला आहे आणि एक सेक्टर आपण पाहिला आहे. आता दुसरं आहे डिफेन्स आणि एरोस्पेस. आता डिफेन्स आणि एरोस्पेस तुम्हाला माहिती आहे सध्या सगळीकडं जगात जर पाहिलं कोणाचं युद्ध चालूच असतं. दुसरं, ह्या सेक्टर्सला एक इम्पॉर्टंट फॅक्टर असा असतो, त्याला एक बॅकबोन असतो एक गव्हर्नमेंटचा. मग त्यामुळे ते गव्हर्नमेंटचा बॅकबोन असल्यामुळे त्याला जास्त फॉल्स वगैरे येत नाही. दुसरं, त्याला कॉन्ट्रॅक्ट्स भेटणं सुद्धा इझी जातं ॲज कम्पेअर्ड अदर कंपनीज. आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा जरी मार्केटचे अदर स्टॉक्स फॉलो होत असतात, त्यावेळेस डिफेन्स सेक्टर एक चांगलं वर्किंग करत असतो. मग त्या डिफेन्स सेक्टरमधले कोणते स्टॉक्स आहेत, तर तुम्ही पहा हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड्स, का जो तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स तुम्ही 800-900 पासून आता 3-4 हजारापर्यंत तुम्ही स्ट्रॉंग पाहिलेला असेल. इव्हन भारत इलेक्ट्रॉनिक्स झाला, भारत डायनॅमिक्स झाला किंवा पारस डिफेन्स झाला, असे काही स्टॉक्स आहेत का जे आत्तापर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स हा मार्केटमध्ये जनरेट करत आलेले आहेत ओनली इन डिफेन्स सेक्टर्स, बरोबर. मग त्याचाही एक चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही 5 वर्षासाठी विचार करू शकता. आता हे डिफेन्स स्टॉक्सचा एक बेनिफिट असतो, जसं त्याला गव्हर्नमेंट बॅकबोन असल्यामुळे एक सिक्युरिटी स्ट्रॉंग राहते, का तो एक फॉलो होणार नाही आणि त्याच्यातला पैसा कुठे जाणार नाही. मग त्यातली इन्व्हेस्टमेंट ही तुमची सेफ्टीसुद्धा जास्त असते कम्पॅरेटिव्हली अदर स्टॉक्स. आता तिसरं क्षेत्र, प्रत्येकाला असं वाटतं 2 क्षेत्र झालेत, मग आता तिसरं क्षेत्र पहा, कोणी विचारही करत नाही का रिन्युएबल एनर्जी हा जो एक सेक्टर आहे, हा सेक्टर इतका स्ट्रॉंग परफॉर्मन्स आहे, याच्यावरती लवकर कोणाचा फोकस होत नाही. याच्यातनं काय रिटर्न्स भेटतात पब्लिकच्या लवकर लक्षात येत नाही. आता पर्यावरण आणि ऊर्जा ही काळाची गरज आहे, मग त्यामुळे ह्या स्टॉक्समध्ये जे रिटर्न येतात ते चांगले स्ट्रॉंग्स येतात. मग आता असे कोणते वेल परफॉर्मिंग स्टॉक्स आहे या सेक्टरमध्ये का जे आपल्याला चांगले स्टॉक्स रिटर्न देऊ शकतात किंवा चांगला परतावा मिळून देऊ शकतात. आता यात येतो अदानी ग्रीन, त्याच्यानंतर टाटा पॉवर, NTPC ग्रीन. इरिडामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जो एक PSU IPO मधला स्टॉक्स होता आणि इरिडाचे रिटर्न्स हे आत्तापर्यंत सुद्धा भरपूर चांगल्या प्रमाणात भेटलेत आणि इथून पुढेही त्याचे थोडेसे चांगलेच रिटर्न्स राहतील. मग हे जे स्टॉक्स आहे हे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स देण्यासाठी फायदेशीर ठरतील. आता हे रिन्युएबल एनर्जीचा मेन फॅक्ट काय असतो, याला एक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे असतात ते जास्त इन्व्हेस्ट करत असतात, कारण ह्याचा बॅकबोन स्ट्रॉंग असतो, याच्यामध्ये फॉलचे चान्सेस कमी असतात आणि हा सेक्टर वर्ल्ड वाईड चालतो. मग वर्ल्ड वाईड इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं हा स्टॉक्स एक कन्सिस्टंटली वर्किंग आणि रनिंग असतो.
यात ESG फंड्स गुंतवणूक सुद्धा एकदम स्ट्रॉंग असते. हा तुमचा एकदम महत्त्वाचा बेनिफिशियल पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो हा एनर्जी स्टॉक्समध्ये किंवा रिन्युएबल एनर्जी स्टॉक्समध्ये. आता पहा, आज आपण 3 पाहिले. एक EV सेक्टर्स, बरोबर, मग जसे EV सेक्टर्स पाहिलं, EV सेक्टर्स नंतर आपण पाहिलं एक डिफेन्स सेक्टर्स आणि थर्ड आपण पाहिलं एनर्जी किंवा रिन्युएबल. हे तिन्ही पण असे एक 2025 मध्ये जर तुम्ही आता गुंतवणूक केला, त्याला प्रयत्न केला, तर 2028, 27 किंवा 30, 31 पर्यंत त्याचा चांगल्या पद्धतीचा परफॉर्मिंग रिझल्ट बनलेला असेल. ज्याला शेअर मार्केटबद्दल जास्त नॉलेज नाही त्यांनी एक थोडासा कोणीतरी काय स्टॉक्सचं ॲनालिसिस करा, त्या स्टॉक्सनुसार आपल्याला किती रिस्क मॅनेज होऊ शकते त्यानुसारच गुंतवणूक करा, त्याच्यापेक्षा जास्त त्यात गुंतवणूक करू नका. ओके, नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आणि यातले कोणते स्टॉक्स तुम्हाला बेटर वाटतात आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार का, तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन सांगा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.